मित्रांनो, आज कार्तिक देव उठणी एकादशी आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत देव उठणी एकादशी कथा। स्कंद पुराणामध्ये ब्रह्मदेव आणि नारद मुनी यांच्या संवादामध्ये उत्थान एकादशीचे महात्म्य सांगितले आहे। एकदा ब्रह्मदेव देवर्षी नारदांना म्हणाले, हे ऋषीवर, सर्वांना पुण्य, आनंद आणि मोक्ष प्रदान करणाऱ्या उत्थान एकादशीविषयी मी तुला सांगतो, ऐक। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये ही एकादशी येते। या एकादशीच्या पालनाने मिळणारे पुण्य 100 अश्वमेध यज्ञ किंवा 100 राजसूय यज्ञ केल्यामुळे मिळणाऱ्या पुण्यापेक्षा अगणित पटीने जास्त आहे। हे ऐकल्यानंतर नारदांनी विचारले, हे पिताश्री, कृपया एक वेळ खाल्ल्याने अथवा पूर्ण उपवास केल्याने मिळणाऱ्या फलप्राप्तीविषयी आपण मला सांगावे। ब्रह्मदेव म्हणाले, एकादशीस जो एक वेळा खातो त्याच्या केवळ एका जन्मातील पाप नष्ट होते। जो केवळ रसाहार करतो त्याच्या 2 जन्मातील पापांचा नाश होतो, परंतु जो पूर्ण दिवस उपवास करतो त्याच्या 7 जन्मातील पापांचा नाश होतो। हे पुत्रा, उत्थान एकादशीच्या पालनामुळे त्रिभुवनामध्ये अनिश्चित, न आढळणारे आणि अतिशय दुर्मिळ असे पुण्य प्राप्त होते। मंदार पर्वतासमान असणाऱ्या पापराशी देखील या व्रताच्या प्रभावाने नष्ट होतात। या दिवशी जे काही पुण्य प्राप्त होते त्याची तुलना केवळ सुमेरू पर्वताशीच होऊ शकते। जे श्री विष्णूंची भक्ती करीत नाहीत, दुसऱ्याच्या स्त्रीचा भोग करतात, जे नास्तिक आहेत, वेदांचा अवमान करतात, जे मूर्ख आहेत, त्यांच्यासाठी धार्मिक तत्वांचा प्रश्नच उरत नाही। त्यामुळे कोणीही पापकृत्य करू नये, उलट पुण्यकर्मे करावीत। पुण्यकर्मामध्ये लागल्याने धार्मिक तत्वांचा नाश होत नाही। जो कोणी दृढतेने उत्थान एकादशीचे पालन करतो तो आपल्या 100 जन्मातील पापांपासून मुक्त होतो। जो कोणी रात्री जागरण करतो त्याच्या भूत, वर्तमान आणि भविष्य काळातील पिढ्या वैकुंठ प्राप्ती करतात। हे नारदा, जो कोणी कार्तिक महिन्यामध्ये श्री विष्णूंची पूजा तसेच एकादशी व्रताचे पालन करीत नाही त्याच्या सर्व पुण्याचा क्षय होतो। त्यामुळे निश्चितच प्रत्येकाने कार्तिक महिन्यामध्ये श्री विष्णूंची उपासना करावयास हवी। जो कोणी कार्तिक महिन्यामध्ये स्वतः बनविलेलेच अन्न ग्रहण करतो त्याला चंद्रायन व्रताचे पालन केल्याचे पुण्य प्राप्त होते। कार्तिक महिन्यामध्ये जो कोणी भगवान श्री विष्णूंच्या गुणांचे, लीलांचे श्रवण करतो त्याला 100 गायी दान दिल्याचे पुण्य प्राप्त होते। नियमित वैदिक शास्त्रांचे अध्ययन केल्याने हजारो यज्ञांचे फळ मिळते। जो भगवत कथेचे श्रवण केल्यानंतर वक्त्यास दक्षिणा देतो तो वैकुंठाची प्राप्ती करतो। नारद मुनी म्हणाले, हे स्वामी, कृपया ही एकादशी कशी करावी याविषयी आपण मला सांगावे। पितामह ब्रह्मदेव म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, प्रातःकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्री केशवांची उपासना करावी। पुढील प्रमाणे व्रत धारण करावे। हे अरविंदाक्ष, मी एकादशीस अन्न ग्रहण करणार नाही, केवळ द्वादशी दिवशी अन्न ग्रहण करेन। हे अच्युत, कृपया आपण माझे रक्षण करावे। ब्रह्मदेव पुढे म्हणाले, दिवसभर भक्तिभावाने व्रताचे पालन करावे। रात्री भगवान श्री विष्णूंजवळ बसून जागरण करावे। जागरण करून भजन तथा कीर्तन आणि भगवद लीलेचे श्रवण करावे। एकादशी दिवशी लोभी वृत्तीचा त्याग करावा। जो पुण्यवान या व्रताचे पालन करतो त्यास अंतिम ध्येयाची प्राप्ती होते। ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जो कोणी या दिवशी भगवान श्री जनार्दनांना कदंबाची फुले अर्पण करतो त्याला कधीच यमलोकास जावे लागत नाही। जो गरुडध्वज भगवान श्री विष्णूंना कार्तिक महिन्यामध्ये गुलाबाची फुले अर्पण करतो त्याला निश्चितच मुक्ती प्राप्त होते। जो कोणी
बकुळाची आणि अशोकाची फुले भगवंतांना अर्पण करतो त्याला सूर्य चंद्र असेपर्यंत दुःख भोगावे लागत नाही. शमी वृक्षांच्या पानांनी जो भगवंतांची पूजा करतो त्याला यमराज कधीच दंड देत नाहीत. वर्षा ऋतूमध्ये जो जगदीश्वर श्री विष्णूंची पूजा चंपक फुलांनी करतो त्याला भौतिक जगामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जो पिवळ्या रंगाच्या केतकीच्या फुलांनी भगवान श्री विष्णूंची पूजा करतो त्याची कोट्यावधी जन्मातील केलेल्या पापांपासून मुक्ती होते. सहस्त्र दल असणाऱ्या लाल रंगांच्या कमळांनी जे भगवान श्री जगन्नाथांची पूजा करतात ते भगवंतांच्या श्वेतद्वीप नावाच्या धामाची प्राप्ती करतात. हे निजश्रेष्ठा, एकादशीच्या रात्री जागरण करावे. द्वादशीच्या दिवशी श्री विष्णूंची पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि व्रत सोडावे. स्वतःच्या क्षमतेनुसार आध्यात्मिक गुरूंची पूजा करून त्यांना यथायोग्य दक्षिणा द्यावी. त्यामुळे भगवंत प्रसन्न होतात. या संदर्भातील अजून एक कथा अशी की एक राजा होता. त्याच्या राज्यात सर्व प्रजा आनंदात आणि सुखाने राहत होती. त्या राज्यात एकादशीला राज्यातील सर्व जनता एकादशीचे व्रत करीत असे. कोणाच्याही घरी अन्न शिजवले जात नसे. फक्त फलाहार घेऊन सर्व लोक व्रत करीत असे. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राज्याच्या दरबारात नोकरी मागण्यासाठी आला. राजा म्हणाला, तुला मी नोकरी देईन, पण माझी एक अट आहे. एकादशी दिवशी फलाहार खाऊन व्रत करायचे, अन्नग्रहण करू नये. नोकरीच्या आशेने त्या व्यक्तीने ती अट मान्य केली. नंतर एकादशीच्या दिवशी त्यानेही इतर लोकांप्रमाणे फक्त फलाहार केला, पण त्याची काही करून भूक भागेना. मग तो राजाकडे गेला आणि त्या राजाला विनंती केली, राजा, माझे फलाहाराने पोट काही भरले नाही. मला खूप भूक लागली आहे. भुकेने मी मरून जाईन. त्यामुळे आता मला अन्नग्रहण करण्याची परवानगी द्यावी. तेव्हा राजाने त्याला आपल्या अटेची आठवण करून दिली. तरी देखील त्या राजाचे म्हणणे पटले नाही. तेव्हा राजाने त्याला डाळ, तांदूळ, पीठ इत्यादी वस्तू दिल्या आणि रोजच्याप्रमाणे स्नान करून तो व्यक्ती जेवण बनवू लागला. जेवायला बसताना त्याने स्वतःसाठी जेवण वाढले आणि देवाची प्रार्थना करून त्यांना आमंत्रित केले. त्याच्या आमंत्रणाने भगवान विष्णू पितांबर धारण करून तेथे अवतरले आणि त्यांनी भोजन केले. जेवल्यावर ते तेथून निघून गेले आणि त्यानंतर तो व्यक्ती आपली कामे करण्यासाठी निघून गेला. दुसऱ्या एकादशीला परत सर्व तसेच घडले, परंतु यावेळी त्या व्यक्तीने राजाकडे जेवणासाठी डबल धान्याची मागणी केली. तेव्हा राजाने त्याला कारण विचारले. तेव्हा ती व्यक्ती बोलली, गेल्या एकादशीला मी उपाशीच राहिलो, कारण मी बनवलेले भोजन देवांनी ग्रहण केले. अशावेळी तुम्ही दिलेल्या धान्यामध्ये दोघांचे पोट भरू शकत नाही, म्हणून यावेळी मला डबल धान्य द्यावे. राजाला हे सर्व ऐकून आश्चर्य वाटले. राजाला त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास बसेना. तेव्हा राजा बोलला, ह्यावेळी मी तुझ्याबरोबर येतो. बघूया खरोखरच देव अन्नग्रहण करतात का. यानंतर त्या व्यक्तीने आंघोळ करून जेवण बनविले आणि देवाला प्रार्थना करून भोजनासाठी आमंत्रण दिले. पण यावेळी देव काही आले नाहीत. त्याने पुन्हा पुन्हा प्रार्थना केली आणि जेवणासाठी येण्याची विनंती केली, पण देव काही आले नाहीत. असे करता करता संध्याकाळ झाली. राजा एका झाडाच्या पाठी लपून हे सर्व प्रकार पाहत होता. शेवटी ती व्यक्ती देवाला म्हणाली, हे देवा, जर तुम्ही आता आलात नाही तर या नदीमध्ये उडी घेऊन मी जीव देईन. तरीही देव येत नाही हे पाहून तो नदीकडे जाऊ लागला. तो व्यक्ती नदीत उडी मारणार तोच देव प्रकट झाले. देवाने त्याने बनवलेले भोजन ग्रहण केले आणि तो आपल्या भक्ताला सोबत घेऊन धामामध्ये निघून गेला. हे सगळं बघितल्यावर राजाला कळून चुकले की बडाया मारणे, दिखावा करणे यामुळे काहीही साध्य होत नाही. अंतःकरणापासून जर तुम्ही देवाची आठवण केली तर देव आपले दर्शन नक्कीच देतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. या ज्ञानप्राप्तीनंतर राजा देखील शुद्ध अंतःकरणाने एकादशी व्रत करू लागला आणि शेवटी त्याला देखील स्वर्गप्राप्ती झाली. मित्रांनो, शास्त्राप्रमाणे एकादशी व्रत केल्याने व या दिवशी कथा श्रवण केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते असे म्हटले जाते.